वय वर्षे 40 झाले तरी विवाह होत नाही अशा एका मुलीने मला काय उपासना करू असा प्रश्न विचारला होता. मी तिला रुक्मिणी स्वयंवराची उपासना सांगितली होती आणि काल तिचा मेसेज मला या पद्धतीने आलाय. तिने असं लिहिलंय, नमस्कार गुरुजी, आपण सांगितल्याप्रमाणे मी रुक्मिणी स्वयंवर हा उपाय केला. 18 पारायणं पूर्ण केली आहेत. 10वे पारायण सुरू असताना मला लग्नासाठी स्थळ आलं. 13वे पारायण सुरू असताना माझा विवाह ठरला. येत्या 14 फेब्रुवारीला लग्न आहे. धन्यवाद गुरुजी. म्हणजे हे आत्ताचं उदाहरण आहे एकदम. म्हणजे ही ही हा जो काही मेसेज आलाय हा काल रात्री आलेला आहे. आजही म्हणजे असं नाही की आता फळं मिळणं बंद झालेलं आहे आणि हा उपाय आता कुचकामी ठरलेला आहे. ज्यांच्या विवाहाला 25-30 वर्ष उलटून म्हणजे ज्यांचं विवाहाचं वय 30 वर्ष उलटून गेले त्यांनी तर नक्कीच हा उपाय करावा असं मला विवाह इच्छुक तरुणांना, तरुणींना आणि त्यांच्या पालकांना या निमित्तानं आवाहन करावं वाटतं. धन्यवाद.